रामकृष्ण हरी. आज आपण चाकणहून लिमगावच्या छोट्या ट्रिपला निघालो. घरातून बाहेर पडताच मनात एक वेगळी एक्साइटमेंट होती. पहिला स्टॉप तुलसी हॉटेल. छानसा नाश्ता करायचा म्हणून इथे आलो. मस्त गरमागरम मिसळपाववरती ताव मारला. तिथे छान छोट्या मुलांसाठी गार्डन होतं. गाथाचंही तिथे मनसोक्त खेळून झालं आणि पुन्हा प्रवासाला निघालो. गाण्यावर टाळ्या वाजवत गाथाही प्रवासाचा आनंद घेत होती. लिमगावचा रस्ता शांत, सुंदर आणि हिरवाईने भरलेला. अशा वातावरणात मनही अगदी शांत झालं होतं. दूरवरून खंडोबाच्या मंदिराची झलक दिसत होती आणि शेवटी आम्ही खंडोबाच्या मंदिरात पोहोचलो. आत पाऊल ठेवताच कीर्तनाच्या मधुर आवाजाने मन शांत झालं आणि सुबक सुंदर विठ्ठलाची रांगोळी पाहून डोळ्याचं पारणंच फिटलं. दर्शनासाठी जरा रांग होती, पण वातावरण इतकं भक्तिमय होतं की वाट पाहणं सुद्धा सुंदर वाटलं. दर्शनात गाथा आणि तिचे बाबा यांचे एक एक मुमेंट्स खूपच क्यूट आणि मनाला स्पर्श करणारे होते. मग आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणाही केली. आजूबाजूचा परिसरही खूप ऐतिहासिक आणि शांत होता. गाथा माझ्यासोबत फुलासोबत खेळत होती. आजचा सर्वात सुंदर क्षण. बाहेर खूप मोठा दीपस्तंभ होता. तिथे आरती घेतली. दर्शन, आनंद, गोड आठवणी आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. हा छोटासा दिवस खूप मोठी आठवण बनून राहिला.